नमस्कार, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझे स्वामी या चॅनलवर. कशा आहात सर्व? मस्त ना? मस्तच राहा आणि स्वामी सेवा करत राहा. यंदा 29 जानेवारीला मौनी अमावस्या असणार आहे. मौनी अमावस्येला त्रिवेणी योगासह अनेक शुभ योग संयोग तयार झाल्याने या अमावस्येचे महत्त्व अधिक वाढले आहे. तसेच महाकुंभमेळ्याचे दुसरे शाही स्नान या दिवशी असणार आहे. मौनी अमावस्या ही पौष अमावस्या म्हणूनही ओळखली जाते. ही अमावस्या स्नान आणि दानासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. भगवान विष्णूंच्या पूजेबरोबरच पितरांना नैवेद्य दाखवण्यासाठी आणि पिंडदानासाठी विशेष ही अमावस्या मानली जाते. तर यंदा मौनी अमावस्येला सूर्य, बुध आणि चंद्र मकर राशीत असल्यामुळे त्रिवेणी योग तयार झाला आहे. तसेच यासोबत गुरूंची 9वी दृष्टी या सर्वांवर असणार आहे. शुक्र मीन राशीत असल्याने मालव्य राजयोग तयार होईल. श्रवण नक्षत्राचा शुभ संयोग जुळून आला आहे. तसेच बुधादित्य राजयोग देखील तयार होईल. प्रत्येक महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथीनंतर अमावस्या तिथी असते. ही तिथी पूर्वजांना समर्पित करण्यात आली आहे. धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी स्नान, दान आणि पितृतर्पण केल्याने पितरांना मोक्ष प्राप्त होतो, ज्यामुळे या दिवसाचे महत्त्व अधिक वाढले आहे. मौनी अमावस्येला पूर्वज आपल्या वंशजांना भेटण्यासाठी पृथ्वीवर येतात. अशा वेळी त्यांच्या नावाने केलेले दान माणसांना अनेक पटींना लाभ देते. या दिवशी पितरांच्या नावाने दान आणि तर्पण केल्याने पितरांचा आशीर्वाद घरातील प्रत्येक सदस्यावर सदैव राहतो. ब्राह्मण आणि गरिबांना अन्नदान करून पितरही प्रसन्न होतात. मौनी अमावस्येला पवित्र स्नान, पिंडदान, तर्पण आणि दानाचे विशेष महत्त्व आहे. या दिवशी गंगा स्नान आणि मौन व्रत केल्याने सर्व पाप नाहीसे होतात. तसेच आत्मशुद्धी होते. पितृदोषातून सुटका होते. मौनी अमावस्येवर दान करण्याची परंपरा अत्यंत महत्त्वाची मानली जाते. सनातन धर्मात अमावस्या तिथीला अत्यंत पवित्र आणि फलदायी मानले गेले आहे. हा दिवस भगवान विष्णूंची आराधना, पितरांचे तर्पण व पिंडदान करण्यासाठी विशेष महत्त्वाचा आहे. अमावस्येच्या सर्व तिथीमध्ये पौष महिन्याच्या कृष्ण पक्षाची अमावस्येला महत्त्वाचे स्थान आहे. त्यामुळे पौष महिन्यात येणाऱ्या अमावस्येला मौनी अमावस्या किंवा दर्श अमावस्या असे म्हणतात. या दिवशी श्रद्धाळू गंगा आणि इतर पवित्र नद्यावर स्नान करतात. आपल्या हातून कळत नकळत झालेल्या पापांचे प्रायश्चित्त करतात. पितरांना तर्पण व पिंडदान करतात. धार्मिक मान्यतेनुसार मौनी अमावस्येवर केलेले तर्पण आणि श्राद्ध पितरांना मोक्ष प्राप्त करून देतात. तसेच त्यांच्या वंशजावर त्यांची कृपा कायम राहते. मौनी अमावस्येला 28 जानेवारी 2025 रोजी रात्री 7:35 प्रारंभ होईल. तर 29 जानेवारी 2025 रोजी सायंकाळी 6:05 समाप्त होईल. मौनी अमावस्या फक्त पितरांच्या तृप्तीसाठीच नाही, तर हे आत्मशुद्धी आणि आध्यात्मिक साधनेसाठी देखील एक पर्व आहे. मौन व्रत आणि ध्यान केल्याने आत्म्याला शांती मिळते. या दिवशी प्रत्येक केलेले शुभ कार्य अनेक पटींनी फलदायी ठरते. मौनी अमावस्येला पिंडदान आणि तर्पण केल्याने पितरांना मोक्ष प्राप्त होतो. हे कर्म पितृदोषातून मुक्ती देण्यास आणि घरात सुख समृद्धी टिकवून ठेवण्यास सहाय्यक ठरते. मौनी अमावस्येला दान करण्याची परंपरा अत्यंत महत्त्वाची मानली जाते. या दिवशी उबदार वस्त्र, अन्न, धन आणि तीळ दान केल्याने जीवनातील अडचणी दूर होतात. मौनी अमावस्येला कोणत्या गोष्टी आपण दान करावीत? वस्त्रदान, गरजू गरीब व्यक्तींना उबदार कपडे दान करा. थंडीचे दिवस आहे, त्यामुळे गरजू गरीब व्यक्तींना उबदार कपडे तुम्ही दान करू शकता. आपले पितर प्रसन्न होतात आणि जीवनात सुख शांती येते. अन्न आणि धन दान केल्याने घरात अन्नधनाची कमतरता नाहीशी होते. हे कर्म आर्थिक समृद्धी आणि पितृदोषापासून मुक्ती मिळवून देते. तिळदान करणे आणि तिळाचे हवन करणे हे देखील या दिवशी शुभ मानले जाते. हे आरोग्य आणि सुख शांतीसाठी लाभकारी ठरते. त्यामुळे या दिवशी यथाशक्तीने जेवढे तुम्हाला तुमच्या यथाशक्तीने होईल तेवढे तुम्ही दान धर्म करा. ह्या दिवशी गंगा स्नानाला खूप महत्त्व आहे. तर आपण सगळे प्रयाग तर जाऊ शकत नाही, तर घरच्या घरी आपण हे गंगा स्नान करू शकतो. आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडेसे गंगाजल घालायचे आणि आंघोळ करताना ओम ह्रीम गंगाये ओम ह्रीम स्वाहा, ओम ह्रीम गंगाये ओम ह्रीम स्वाहा हा मंत्र बोलत बोलत तुम्ही आंघोळ करायची आहे. आंघोळ करताना सर्व अंगाला उपटन लावून तुम्ही आंघोळ करा. असे जर तुम्ही केले तर तुम्हाला घरच्या घरी गंगा स्नान केल्याचे पुण्य मिळते. ह्या दिवशी तुम्ही भगवद्गीतेतला 7वा अध्याय पण वाचू शकता. प्रत्येक अमावस्येला किंवा 15 दिवसामध्ये फरशी पुसण्यासाठी आपण जो पाणी घेतो त्या पाण्यामध्ये खडा मीठ घालायचं आहे आणि त्या पाण्याने फरशी पुसायची आहे. असे केल्याने घरातील निगेटिव्हिटी निघून जाते.
त्याचबरोबर त्या पाण्यामध्ये थोडेसे गोमूत्र जरी घातले तरी चालेल। अमावस्येच्या दिवशी घराच्या व आपल्या सुरक्षिततेसाठी उजव्या हातात पिवळी मोहरी घेऊन 11 वेळा कालभैरवाष्टक व 11 वेळा वेदोक्त वल्गासुक्त म्हणून घरात सर्वत्र टाकल्याने घराचे वाईट शक्ती, करणी, भानामती व इतर सर्व बाधेपासून संरक्षण होते। तसेच अमावस्येच्या दिवशी घराच्या आजूबाजूच्या सर्व देवी देवतांचा हार, नारळ, खडीसाखर ठेवून मान सन्मान करावा। अमावस्येच्या दिवशी घरातील आजारी व्यक्ती व कुटुंबातील सर्व व्यक्तींच्या घराचा व दुकानाचा नारळ घेऊन त्यावर कोरड्या शेंदुराने त्रिशूळ काढून नारळ उतारा करावा। आपल्या घरातील, ऑफिसमधील, दुकानातील जाळे वगैरे काढून व्यवस्थित साफसफाई करून व पाण्याच्या बादलीत थोडेसे मीठ, हळद, लिंबू, गोमूत्र व पंचगव्य टाकून तुम्ही घर स्वच्छ पुसून घ्यावे। तसेच हळद, गोमूत्र एकत्र करून घराचा उंबरठा पुसावा। आपले वाहन स्वच्छ धुवून त्यावर नारळ उतारा हा 7 वेळा श्री स्वामी समर्थ मंत्र म्हणून करावा। उतारा करताना वाहन हे जागेवर चालूच ठेवावे व नारळ जमिनीवर फोडून हातपाय धुवून श्री स्वामी समर्थ महाराजांना मुजरा करावा। तसेच पांढऱ्या मोहऱ्यावर वल्गासुक्त 11 वेळा करून त्या पिवळ्या कपड्याच्या पिशवीत ठेवून पिवळ्या धाग्याने शिवून गाडीच्या इंजिनच्या आत तारेने अडकून ठेवावे। अमावस्येच्या दिवशी घरामध्ये श्री स्वामी समर्थ 1 माळ, श्री दत्त महाराजांचा बीज मंत्र 1 माळ, शाबरी मंत्र 1 माळ, नवनाथ मंत्र 11 वेळा, कालभैरवाष्टक 11 वेळा, वल्गासुक्त 11 वेळा ही देखील सेवा तुम्ही अमावस्येच्या दिवशी करू शकता। यामधली कुठली सगळ्या सेवा जर तुम्हाला जमल्या नाही तर थोड्याफार तरी सेवा तुम्ही या दिवशी नक्की करा। अमावस्येच्या दिवशी कोहळा देखील बांधला जातो। तर अगोदरचे जे कोहळे असतात जे खराब झालेले आहेत ते वाहत्या पाण्यामध्ये किंवा कचरा कुंडीमध्ये टाकावे। कोहळा बांधत असताना नेहमी सूर्यास्त झाल्यानंतरच कोहळा बांधावा। तर हे काही उपाय आहेत जे अमावस्येच्या दिवशी आपल्याला करायचे आहेत। ह्यामुळे घरामध्ये सुख, शांती, समाधान नांदते आणि घरातील जी काही निगेटिव्हिटी आहे तर ते निघून जाते। तर हा उपाय मौनी अमावस्येला सर्वांनी नक्की करावा। खूप महत्त्वाची ही अमावस्या आहे। तर ह्या दिवशी प्रत्येक घरामध्ये सेवा ही झालीच पाहिजे आणि तुमच्या यथाशक्तीने तुम्ही ह्या दिवशी दान धर्मही नक्की करा। तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्की कमेंट करा। व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।